नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र बाय NS या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हा टॉपिक कंप्लीट करायचा आहे। 2 व्हिडिओ झालेले आहेत। त्या व्हिडिओमध्ये डोबेरायनरचे त्रिके आणि ल्यूलँडच्या अष्टकांचा नियम आपण बघितलेला आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला जो मेंडेलिव्ह होता, मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी आहे त्या आवर्त सारणीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा। तत्पूर्वी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सर्व विद्यार्थ्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक अभ्यासासाठी शुभेच्छा आहेत। सतत अभ्यास करत जा, वारंवार सराव करत जा, कधीही मागं वळून पाहू नका, पुढे चलत जा। हा प्रवास मार्च पर्यंत तुमचा प्रवास आहे आणि त्या प्रवासामध्ये मी तुमच्या सोबत असणार आहे। स्वतःला सांगत जा, प्रचंड सामर्थ्य माझ्यामध्ये आहे आणि मी ते जे माझं टार्गेट आहे मी ते पूर्ण करणार आहे। मेरे उतरते लहरों को देखकर मेरे किनारे पे अपना घर मत बना लेना, मैं जब लौट के आऊंगा तो इंच इंच जमीन का हिसाब लूंगा। स्वतःला सांगत जा, प्रचंड सामर्थ्य माझ्यामध्ये आहे। चला तर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे मेंडेलिव्हची आवर्त सारणी। बघा, जो मेंडेलिव्ह होता त्याची जी आवर्त सारणी आहे त्याने तिची आवर्त सारणी मांडलेली आहे। याच्यानंतर आपल्याला जी आधुनिक आवर्ती सारणी आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल, त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे। त्याच्या अगोदर मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। बघा, तुम्हाला माहित आहे की सगळे मूलद्रव्य, मला विद्यार्थी विचारू लागले की मूलद्रव्य पाठ करण्याची ट्रिक काय आहे, मूलद्रव्य कसे पाठ करायचे, जे काही एलिमेंट्स आहेत 118 एलिमेंट पिरियोडिक टेबल मध्ये आहेत ते पाठ कसे करायचे असं विद्यार्थी मला विचारू लागले। बघा, मी ज्यावेळेस 12वीला असताना सगळे 118 एलिमेंट्स जे पिरियोडिक टेबल मध्ये होते ते पाठ केलेले आहेत। म्हणजे मी काय करायचो, ॲटॉमिक नंबर नुसार ते पाठ करायचो। पहिल्यांदा 10 पाठ करायचो, त्याचं रिव्हिजन करायचो, पुन्हा पुढचे घ्यायचो। म्हणजे असं करत करत मी 118 एलिमेंट पाठ केले होते। त्याच्यामध्ये बघा, आजही मला खूप वर्ष झालं, त्याला 5-7 वर्ष झालं 12वीला असताना पाठ केले। आज मला त्याच्यातले थोडेफार आठवत नसतील पण बरेचसे एलिमेंट्स त्याच्यातले आठवतात। बघा, हायड्रोजन पासून सुरुवात होतोय। हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम, स्कँडियम, स्टॅन्टियम, अल्ट्रियम, झेरॉक्सनियम, निओबियम, मॉलिब्डेनम, टॅक्नेटियम, रुथिनियम, रोडियम, पॅलाडियम, सिल्वर, कॅन्डियम, इंडियम, टिन, अँटिमनी, टेरिलियम, आयडिन, झेनॉन, सिसिनियम। बघा, हे जे एलिमेंट्स आहेत जितके आठवले तितके, त्यावेळेस मला 118 पाठ होते। आता जेवढे आठवले तेवढे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। ॲटॉमिक नंबर नुसार ते असतात। चला तर तुमचं या व्हिडिओमध्ये जे आपल्याला पाहायचं आहे त्या विषयाकडे आपण वळूत। मेंडेलिव्हची आवर्त सारणी। बघा, हा मेंडेलिव्ह सायंटिस्ट होता, त्याने त्याची आवर्त सारणी मांडली। त्याच्यामध्ये त्याने सांगितलं आवर्त सारणीचा नियम तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे, त्यांचा आवर्त सारणीचा नियम। बघा, ह्या मेंडेलिव्हने काय सांगितलं, मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत। काय आहेत? मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे काय आवर्ती फल आहेत। म्हणजे आवर्ती फल या शब्दाचा अर्थ असा होतो की पुन्हा पुन्हा रिपीट होणे, काही कालावधीनंतर पुन्हा पुन्हा रिपीट होणे। भौतिक गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत, रासायनिक गुणधर्म मूलद्रव्याचे त्याच्या अणुवस्तुमानाचे, म्हणजे अणुवस्तुमान आपण कशाला म्हणतो, अणुवस्तुमान म्हणजे काय, तर अणुवस्तुमान म्हणजे त्या मूलद्रव्यातल्या अणूमध्ये असलेल्या प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे अणुवस्तुमान आपण म्हणत असतो। म्हणजे एखाद्या मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे काय आवर्ती फल आहेत। म्हणजे पुन्हा पुन्हा रिपीट होणं त्याला म्हणतात आवर्ती फल आहेत। असं त्याचा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा तो नियम आहे, आवर्तांचा त्याचा नियम आहे। बघा, त्यांनी उभ्या स्तंभांना काय नाव दिलं, त्याच्यामध्ये जे उभे स्तंभ आहेत त्याला त्याच्यासाठी गण असं नाव दिलं, आणि आडव्या स्तंभांना काय दिलं त्यानं नाव, आडव्या स्तंभांना आवर्ती असं नाव दिलं। त्याचा असा नियम आहे की मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत, आणि त्यांनी उभ्या स्तंभांना गण नाव दिलं, आडव्यांना आवर्त असे नाव दिलं। बघा, हा त्याचा नियम आहे। मग हा त्यांनी आवर्त सारणी मांडली। त्याच्या आवर्त सारणीचे गुण काय आहेत आणि त्रुटी काय आहेत, त्याचे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची गुण आपल्याला बघायचे।
आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीच्या गुणांचा अभ्यास करणार आहोत. बघा तुमच्या स्क्रीनवरती त्याचे एक एक गुण आलेले आहेत, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा, आवर्त सारणीतील गुणधर्माप्रमाणे योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्याचे अणुवस्तुमान तपासून पुन्हा दुरुस्त करण्यात आले. स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल. अणुवस्तुमान म्हणजे मूलद्रव्याचं जे आवर्त सारणीत गुणधर्माप्रमाणे योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्याचे अणुवस्तुमान तपासून पुन्हा दुरुस्त करण्यात आले. काय केलं? अणुवस्तुमान तपासून पुन्हा त्यानं दुरुस्त केलं. अणुवस्तुमान म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या ॲटम मधल्या त्याची काय केली, ॲटॉमिक जो मास नंबर आहे अणुवस्तुमान आपण त्याला म्हणतो, त्याला पुन्हा दुरुस्त त्यानं केलं. हे पण त्याचा काय गुण आहे, तपासून दुरुस्त करण्यात आला. हा त्याचा एक गुण आहे. ते तुम्ही पाठ करा. तुमच्या स्क्रीनवरती आला होता, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतलाच असेल. त्याच्यानंतर दुसरा गुण आहे, आवर्त सारणीत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी त्यानं रिक्त जागा ठेवली. स्क्रीनशॉट काढून घ्या त्याचा. पण आवर्त सारणीमध्ये, त्याच्या आवर्त सारणीमध्ये जे काही शोध न लागलेले मूलद्रव्य होते त्याच्यासाठीही त्याने काय केलं होतं, रिक्त जागा ठेवल्या होत्या. बघा, भाकीत केलं असेल, पुढे भविष्यात लागेल आणि त्याच्यासाठी त्यानं काय केलं, रिक्त जागा ठेवून दिल्या होत्या. हा पण त्याच्या काय गुण आहे, रिक्त जागा त्यानं ठेवून दिल्या होत्या. हा पण त्याच्या आवर्त सारणीचा, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा गुण आहे. त्याच्यानंतरचा एक गुण आहे, त्याचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचाही स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे, तुम्ही घेऊ शकता. जेव्हा हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी निष्क्रिय वायूचा शोध लागला तेव्हा मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला व त्यामध्ये निष्क्रिय वायू ठेवण्यात आले. बघा, तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. ज्यावेळेस हेलियम, निऑन, आर्गॉन इत्यादी निष्क्रिय वायूंचा शोध लागला त्यावेळेस मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता स्वतंत्र शून्य गण निर्माण केला व त्यामध्ये या निष्क्रिय वायूंना ठेवण्यामध्ये आलं. हे सुद्धा त्याच्या आवर्त सारणीचा गुण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या आवर्त सारणीचा नियम आणि आवर्त सारणीचे गुण आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. मला वाटतं की काही प्रश्न असतील तुम्हाला तर तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. जे काही आवर्त सारणीचा नियम आला होता, आवर्त सारणीचे, त्याच्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण आले होते, हे तुम्हाला नक्कीच समजले असतील. काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ समजलाच असेल आणि जे काही नियम सांगत असताना, गुण सांगत असताना स्क्रीनवरती फोटो आले होते, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. नक्कीच तुम्हाला त्या स्क्रीनशॉटचा, नक्कीच त्या गुणांचा आणि आवर्त सारणीचा नियम, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा नियम याचा नक्कीच फायदा होईल. सर्वांना विनंती आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी मनपूर्वक शुभेच्छा आहेत. धन्यवाद.